आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले, सभापती बोलेन तो आदेश, सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम. बरोबर आहे ना? अशी परिस्थिती आहे. आता कर्जत जामखेडची संख्येने बरेच लोक आहेत इथं. आता राज्यात माझं ऐकणार आहे निवडून दिलेले लोक. मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर. बरोबर ना? आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा कोणाचाही माईक सुरू नसतो. पण नेमकं कर्जत जामखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो. काही लोक म्हणते झालं ते बरं झालं, तसं समजण्यापैकी मी नाहीये. आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढलो नसतो दादा भाऊ. मला माहित नव्हतं का मी अजून 4 वर्ष विधान परिषदेत आहे. मला माहित नव्हतं का मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकते. मला माहित होतं. आणि त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण. त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही. पण एका गोष्टीत समाधान आहे. शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते 42,500 मतं पडली तात्या, आणि त्याच्यात 12,500 निवडून आलो. दुसऱ्या वेळेस 42चे 84 केले, त्याच्यात 38,000 निवडून आलो. तिसऱ्या वेळेस 19ला 94,000 मतं पडली. पहिल्या मतापेक्षा 10,000 मतं जास्त पडली, पण 43,000 मतांनी पराभव झाला. आता 1,26,000 मतं पडली आणि पराजय 1200 मतांनी झाला. आणि म्हणून मताची संख्या वाढते. माणसं माझ्यावर नाराज नाहीत, माझ्या कार्यपद्धतीवर नाराज नाही. पण तात्यांनी उत्तर दिलं. मतदारसंघात कुणी सापडलं नाही, जिल्ह्यात कुणी सापडलं नाही, बाहेरून योजना आणली. कुणाला सुख आणि समाधान नाही. माझा पराजय होऊन देखील मी सुखी आहे, समाधानी आहे. आमचा एकुलता एक पोरगा बसला, मला त्याच दिवशी फक्त वाईट वाटलं होतं. तो 2019ला म्हणला पप्पा पुढं होती एक गाडी, मागं एक गाडी होती, ती कुठे गेली? मी म्हणलं आता ह्याला काय करायचं, आता काय झालं कसं सांगायचं. मी त्याला नागपूरला गेल्यानंतर ते आसनावर बसवायची होती दिवस, त्या दिवशी त्यांना बोललो होतो. त्याला ध्यान करून सांगितलं पुढं बघ गाडी आहे का, आता मागे पण एक आहे. आपल्या गाड्या परत आणल्या आपण. त्याच्या काय नॉलेज मध्ये नाही, जीत आहे का हार आहे का ते कळलं काय त्याला थोडंफार. पण शेवटी निवडणूक ही निवडणूक असते. त्याच्यामुळं सरपंचापासून इथपर्यंत आलो. मी तुम्हाला सांगितलं की मी ज्या पदावर जातो त्या पदावरती माझं स्थान निर्माण करतो. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकमेव मंत्री असा आहे की तो राज्यमंत्र्याचा मंत्री झाला. दुसरा राज्यमंत्र्याचा मंत्री झाला नाही. मी एकमेव आहे. त्यामुळे आपण आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणी काय म्हणतं राम शिंदेला काय, आता ते खूप हायकोर्ट सारखं असतं, पक्षाचं बोलताच येत नसतं, ते मिटिंगलाच येत नसता, ते काही सांगतच नसता, सगळं जमतं. तुमच्या माहितीसाठी सांग, मी सांगेल तो आदेश आणि बोलेल तो कायदा आहे, म्हणजे काय जमत नसतं. आणि माझा CR लिहायचा कोणाला अधिकार नाही. आहे का कोणाला अधिकार? लिहिलं तर नेतृत्व, ते पण चुकल्यावर लिहिणार. आता ह्याच्यात काय चुकतंय का? काहीच नाही चुकत. त्यामुळे सगळं जमतं आपल्याला, जमत असं काही नाहीच आहे. मला पण वाटलं मंत्री होऊन आता किती मंत्री 42. कुणाला गाडी तर कुणाला सिक्युरिटी नाही, गाडी सिक्युरिटी आहे तर त्याला ऑफिस नाही, ऑफिस आहे तर राहायला बंगला नाही. कारण 42 मंत्री कधीच नव्हते.
बाबूशेठ आपल्याकडे. आता एवढे मंत्री झाले, ज्या दिवशी सभापती झालो त्याच दिवशी तोंडी आदेश काढले. उद्याच्याला म्हणलं ऑफिसाचं डिमॉलिशन करून नवीन ऑफिसचं रिनोव्हेशन चालू करा. आदेश दिलेत 25 फेब्रुवारीला पूर्ण ऑफिस तयार होईल. जे की त्या विधिमंडळाच्या प्रिमायसिसमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये सर्वात मोठं ऑफिस हे सभापतीचं आहे. कारण सभापतीकडे मुख्यमंत्र्यासहित सगळ्यांना मिटिंगला यावं लागतं, त्याच्यासाठी ते मोठं ऑफिस आहे. बाकीचं काही सांगत नाही. एवढं मोठं ऑफिस आहे. आणि दादा वो बंगला कोणता आहे माझा? ज्ञानेश्वरी. मी मागितला नव्हता, दुसऱ्याला मागून मिळाला. ज्ञानेश्वरी बंगला मिळालाय. त्याच्यात फक्त मी म्हणलं कुठं द्या, माझं काय मागणीच नाही. तर तुम्ही कुणी आले मुंबईला आणि तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटावं वाटलं आणि लवकर आत नाही सोडलं तर ज्ञानेश्वरीमध्ये थांबायला जागा आहे. सगळं इतका जवळ आहे, शेजारी आहे. नगरवाल्यासारख्यांनी जी काही गेटवर वाट बघायची गरज नाही. आपल्या शेजारी बसा, चहा पाणी नाश्ता घ्या आणि अपॉइंटमेंट मिळाली की जावा. असा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला बंगल्याची व्यवस्था केली. त्याच्यासाठी जवळचा माणूस जवळ ठेवला असं मला पण वाटतं कधी कधी. तशी पण व्यवस्था आहे त्याच्यात असं मी ऐकलंय. मी अजून बंगल्यात गेलो नाही. आणि आमच्या घरच्यांना तर त्या बंगल्याचं आणि गाडीची काही हौसच नाही. गेल्या 5 वर्षात मंत्री होतो तर बायको एकदा पण आमच्या बंगल्यावर आली नाही. पूजा सुद्धा आम्ही परस्परच केली. ती आहे म्हणून सांगतोय आता. एकट्यानेच केली, सुपारी कमराला ठेवून. त्यामुळे निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झालंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे आणि ही संधी मिळाली. त्यांचा अतिशय दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशासमोर आहे. त्यांनी त्या कालखंडामध्ये धर्म आणि मंदिराचा जीर्णोद्धार, धर्म वाचवण्याचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अतिशय जोमाने केलं. काशी विश्वेश्वरापासून 12 ज्योतिर्लिंग असतील, सर्वांचं काम केलं. आपल्याला त्यांच्यासारखं जमूच शकत नाही, जमायचं काही कारण नाही. परंतु काही चुकू नये ही आपली जबाबदारी. अण्णांनी जे सांगितलं की कुठलाही डाग नाही आणि म्हणून मी तुमच्या सत्काराला आलो.